नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण जात आहोत लाल महलकडे. लाल महल छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण जिथं गेलेलं आहे ते लाल महल पाहण्याची आम्हाला खूप इच्छा झाली होती, म्हणून कालच आम्ही ही तयारी केली होती सगळ्यांनी की उद्या शनिवारचा दिवस जायचं म्हणजे जायचं, आणि त्या पद्धतीनं आम्ही तयारी केली. सगळेजण मस्तपैकी गाडीमध्ये बसलोय आणि आता निघालोय आपण लाल महलच्या दिशेने. लाल महलकडे जात असतानाच तुम्हाला आहे ना शनी मंदिर वगैरे दिसेल. मग शनी मंदिर दिसल्यामुळे म्हटलं चला शनिवारचा दिवस आहे, शनिवारचा दिवस शनी मंदिरला खुश करूया देवाला, शनिदेवाला. म्हणून आम्ही इथून लाडू घेतलेले आहेत मोतीचूरचे. 1 किलो लाडू, अर्धा किलो वाटण्यासाठी, अर्धा किलो खाण्यासाठी, कारण हे लाडू खूपच टेस्टी आहेत, मला खूप आवडतात. मग आम्ही या मंदिरमध्ये गेलो, इथं दिवा वगैरे लावला आणि मग परत आम्ही लाल महलच्या दिशेने निघालो. या मंदिरपासून फक्त 50 पावलांच्या अंतरावर तुम्हाला लाल महल दिसेल. लाल महल दिसल्याबरोबर आम्ही उतरलो आणि इथं पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही गाडी आणि ड्रायव्हर घरी परत पाठवून दिला. तुम्हाला एंट्रीलाच असं लाल महल नाव दिसेल आणि तिथं राजमुद्रेचं दिसेल तुम्हाला तिथं कोरलेली. आतमध्ये एंट्री करताना इथं चप्पल ठेवण्याचे स्टँड आहे. मग आम्ही इथं चप्पल ठेवल्या आणि कॅमेरा इकडं वळवला महलच्या दिशेने. तर असा सुंदर महल दिसतो बघा, किती सुंदर एंट्रन्स आहे, किती छान वाटतं. खूप लोक आली होती, गर्दी होती. आणि इथं आहे ना, हे माहिती आहे का तुम्हाला, सोन्याचा नांगर, त्याचा देखावा इथं केलेला आहे. इथं एंट्रीलाच मूर्त्या आहेत, पुतळे आहेत बसवलेले. आतमध्ये खूप फॅमिलीज आलेले आहेत, नवीन लग्न झालेले, काही सेटल झालेले फॅमिली आपल्या लेकरा बाळांना आपला इतिहास दाखवण्यासाठी आलेले आहेत. मंदिरासारखं पावित्र्य इथं जाणवतं, इतकं छान फील होतं ना, खूप सुंदर वाटतं. बरेच लोक निवांत बसले होते आरामात. आणि या आहेत आपल्या जिजाऊ माता, राजमाता, आपल्या सर्वांच्या आदर्श. मग मी पाहिलं अजून काही मिळतं का पाहायला, तर मला काही जास्त दिसलं नाही. मला अजून खूप पाहायची इच्छा होती. इथे एक भाला घेतलेला सैनिक पहारेकरी मला दिसला, त्याचं मूर्ती. मग म्हटलं चला अजून काही मिळतं का पाहायला, म्हणून मी थोडं एक्सप्लोअर करायचं विचार केला आणि पाहिलं, पण मला काही एक्स्ट्रा दुसरं काही दिसलं नव्हतं. मला वाटलं अजून काही शिवाजी महाराजांच्या स्मृती असतील तिथे, म्हणजे त्यांनी जेवण कुठं करत होते, त्यांनी झोपत कुठं होते, कारण त्यांचे शस्त्र, त्यांचे जेवणाचे ताट, त्यांचं म्हणजे खूप काही असं मला पाहण्याची इच्छा होती. पण तिथं काही असं नव्हत्या काही म्हणजे आठवणी. आणि जे खालचाच फ्लोअर रिकामा केला होता लोकांना पाहण्यासाठी, आणि फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरला लॉक लावलेलं होतं, त्यामुळं काही जास्त पाहता आलं नाही. म्हणून हे फक्त वरांडा समोरचं हा जो परिसर आहे तो आणि आतमधला हॉल एवढंच लोकांसाठी पाहण्यासाठी ठेवलेलं आहे. लोक अशी सेल्फी घेत होती आणि खूप आनंदामध्ये मजेशीर, काही नवीन लग्न झालेले जोडपे छान छान फोटोशूट करत होती. आम्ही सुद्धा इथं भरपूर फोटो काढलेले आहेत, खूप एन्जॉय केला, मस्त खूप छान फील झालं, असं आपल्या घरी आल्यासारखं जाणवलं. मग निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला, कारण ही ओझरती भेट होती. नंतर कधी आलं मी डिटेल्समध्ये परत व्हिडिओ बनव, परंतु आता आम्ही निघालेलो आहेत. असं बाहेर आल्याबरोबर तुम्हाला आहे ना तिथे 3 स्पॉट आहेत जवळजवळ पाहायचं झालं तर. हे लाल महल, त्याच्यानंतर समोरच हा जो आहे ना गणेश दरवाजा जो आहे ना, हा शनिवार वाड्याचा गणेश दरवाजा आहे, तुम्हाला तो पण पाहायला मिळेल. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजचा रस्ता, आणि हा नानावाडा, नानाजींचा वाडा जो आहे हा पण खूप फेमस आहे, हे पण तुम्ही पाहू शकता. मग आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टनंच निघालो. कारण पुण्यामध्ये जेव्हा कधी तुम्ही ना काही स्थळं पाहायचं ठरवत असाल तर पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरा, कारण तेच योग्य आहे. कारण सिटीमध्ये खूपच ट्रॅफिकचा पण इश्यू असतो आणि पार्किंगचा पण इश्यू असतो, त्यासाठी नेहमी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरत चला. मग आम्ही हे काढलेल्या फोटो आहेत आमच्या आठवणी, मस्त मजा आली, खूप छान वाटलं. तुम्हाला जर असे व्हिडिओ अजून पाहिजे असतील तर मला नक्की कळवा, मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. धन्यवाद, बाय बाय, टाटा.